अपघातानंतर मंत्री प्रतापराव जाधवांची प्रतिक्रिया आली समोर। अनेक जण आस्थेने विचारपूस करत असल्याने मंत्र्यांनी मानले सर्वांचे आभार। नागपूर येथील एअरपोर्टला मला सोडून दिल्यानंतर माझी खासगी गाडी समृद्धी महामार्गाने मेहकरकडे परत येत असताना मालेगावजवळ गाडीला किरकोळ अपघात झाला। या अपघातामध्ये बॉडीगार्ड व ड्रायव्हर किरकोळ जखमी झाले। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करून सुट्टी देण्यात आली आहे। गाडीत मी नव्हतो, मला काही झाले नाही, असा खुलासा केंद्रीय आयुष, आरोग्य व कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केला आहे। अपघातानंतर अनेक जण आस्थेने माझी विचारपूस करत आहे, त्या सर्वांचे आभार मानून आपल्याला काही झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। दिनांक 27 रोजी सायंकाळी साधारणतः 8:30-9च्या दरम्यान माझ्या मालकीची आणि माझ्याकडे असणारी इंडिवर गाडी नंबर MH280077 या गाडीचा समृद्धीवर किरकोळ ॲक्सिडेंट झालेला आहे। त्या गाडीमध्ये मी नव्हतो। माझा ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड हे नागपूर एअरपोर्टवरती मला सोडून मेहकरकडे परत येत असताना मालेगावच्या जवळपास ॲक्सिडेंट झालेला आहे। पण त्या ॲक्सिडेंटमध्ये कोणालाही जास्त मार लागलेला नाही। ड्रायव्हर बॉडीगार्डला मुक्का मार लागलेला आहे। त्यांचीसुद्धा हॉस्पिटलमधून सुट्टी झालेली आहे आणि गाडीचं थोडं नुकसान झालेलं आहे, तर गाडी मेंटेनन्ससाठी पाठवलेली आहे। वृत्तपत्रामध्ये आणि काही मीडियाच्या माध्यमातून या बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळं अनेक लोकांचे मला फोन येत आहेत। त्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। मी गाडीमध्ये नव्हतो, माझी प्रकृती अतिशय म्हणजे चांगली आहे आणि त्या गाडीमध्ये असणाऱ्या ड्रायव्हर आणि बॉडीगार्डला सुद्धा काही मार लागलेला नसल्यामुळं त्यांची प्रकृती चांगली आहे आणि म्हणून काळजी करण्यासारखा काही विषय नाही। आपण सर्वांनी मला जे फोन केले किंवा माझ्या हितचिंतकांनी माझ्या जवळच्या लोकांकडे विचारपूस केली, त्याबद्दल त्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद।